श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता पुढच्या हप्त्याला येत आहे होळी. तर होळी येण्याआधीच आपल्या घराची आपल्याला साफसफाई करायची आहे. बघा, आपण कुठलाही सण असला तर आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो आणि साफसफाई करताना आपल्याला काही अशा वस्तू असतात जे आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या असतात. जर आपण अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्याचा अशुभ परिणाम आपल्या घरावरती, आपल्या घरातल्या लोकांवरती येत असतो. आपल्या घरात नकारात्मक शक्ती वास करत असते आणि यामुळे आपल्या घरातली दारिद्रता, गरिबी जी आहे ते कायमची आपल्या घरामध्ये टिकून राहते. तसेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. यामुळेच आपल्याला होळीच्या अगोदर काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला घराच्या बाहेर फेकायच्या आहे, म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. होळी असो किंवा कुठलाही सण असो, अशा शुभ सणांच्या आधी आपण आपल्या घराची साफसफाई करतो. घरातली काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बाहेर काढायच्या असतात. बाहेर काढल्यामुळे आर्थिक तंगीतून आपली मुक्तता होऊ शकते. हिंदू पंचांगानुसार होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहे. बाहेर काढल्यामुळे आर्थिक तंगीतून आपली मुक्तता होऊ शकते. घरातील अशुभ गोष्टींना आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे. घराच्या बाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तर अशा अशुभ गोष्टी कोणत्या आहेत तर बघा, त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे घरात तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर ते त्वरित आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. तुटलेल्या, फुटलेल्या आणि खंडित मूर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते. त्यानंतर दुसरी वस्तू आहे घरात बिघडलेले घड्याळ ठेवणं ही अशुभ मानलं जातं. बंद पडलेलं, बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळांचा संकेत मानला जातो. म्हणूनच बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे, टाकून द्यायचं आहे. त्यानंतर येतं ते फाटलेले शूज किंवा चप्पल. यामुळेही घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येत असतं. यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते असं मानलं जातं. त्यामुळेच खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल, शूज असतील तर ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे. किंवा मग असे काही चप्पल किंवा शूज असतात जे आपण वापरत नाही तर ते कोणाला गोरगरिबांना दिले तर तेही चालेल. त्यानंतर दुसरी वस्तू आहे घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेले काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही फाटले कपडे असतील तर ते सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. किंवा मग असे काही कपडे असतील जे आपण वापरत नाही तर ते सुद्धा आपल्याला गोरगरिबांना दान करायचे आहे. तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा वस्तू असतील किंवा मग फुटलेले, तुटलेले भांडे असतील, चिरलेले भांडे असतील ते आपण वापरत असतो, ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे. असे भांडे आपल्याला आपल्या किचन मध्ये सुद्धा ठेवायचे नाही. असे भांडे जर आपण वापरलेले तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असतो. तर अशामुळे अशा ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील, अजून काही दुसऱ्या वस्तू असतील जे तुम्ही वापरत नसाल तर ते तुम्हाला गोरगरिबांना दान करायचे आहे, देऊन द्यायचे आहे किंवा मग फेकण्यासारखे असतील तर फेकून द्यायचे आहे. होळी सण हा अत्यंत शुभ मानला जातो. तर यामुळेच आपल्याला या आधीच आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.